श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे गुरुवार, म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार. आणि आज खूप विशेष अशी सेवा जी आहे ती महाराजांची ती तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच लोकांच्या इच्छा ज्या असतात त्या पूर्ण होत नाही किंवा काही अडलेले कामं जे असतात ते पूर्ण होत नाही. त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात. तुमच्या अडचणींसाठी नक्कीच प्रभावशाली अशी सेवा आहे. तुम्हाला सांगेल लवकरात लवकर फलप्राप्ती देण्यासाठी, आणि जी सेवा असते ती पूर्णत्वाला म्हणजे फलप्राप्तीच्या पूर्णत्वाला जाण्यासाठी खूप महत्त्वाची अशी सेवा आहे. आणि ही सेवा केल्याने बऱ्याच लोकांना अनुभव देखील येत असतात. मात्र काही चुका होतात आणि ही सेवा करत असताना काही चुका झाल्याने ही आपली जी फलप्राप्ती असते किंवा आपले जे संकल्प असतात ती सेवा आपल्याला फळ देत नाही. संकल्पित सेवाचे फल आपल्याला मिळत नाही. तर ही सेवा केल्याने तुमच्याकडून अशा चुका होतात का ते नक्कीच बघा, आणि होत असतील तर ह्या चुका झाल्या असतील तर नव्याने तुम्ही सेवा करू शकतात. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण सेवा करत असताना ही सेवा 1 दिवसीय तुम्ही करू शकतात, 3 दिवसाचं अनुष्ठान देखील तुम्ही करू शकतात, तसेच 7 दिवसांचं, 11 दिवसांचं, 21 दिवसांचं, 108 दिवसांचं. तुमची समस्या जी आहे ती जेवढी गंभीर असेल त्यासाठी तुम्ही करू शकतात. बऱ्याच लोकांचे मेसेज होते की माझ्या मुलाचं लग्न जमत नाही आहे, किंवा बरेचसे प्रॉब्लेम असतात, घराचे प्रॉब्लेम असतात किंवा संतती प्राप्तीचे असतात, यासाठी असतात समस्या. मोठे प्रॉब्लेम जे असतात तर तुम्हाला जास्तीची सेवा देखील करायची असते. असं नाही की आपण 1 दिवस सेवा केली आणि लगेच आपल्याला फळ मिळेल. तर ही चूक करू नका. आपलं जेवढं संकट मोठं असेल तेवढं आपण जास्तीचा शब्द किंवा जास्तीची सेवा महाराजांची करायची आहे, त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे. आता सेवा करत असताना कधी सुरू करावी, काय करावं, तर बरेच लोक बोलतील की गुरुवारी सुरू करू का. तुम्ही माझा व्हिडिओ जेव्हा बघत आहेत त्या दिवसापासून अगदी तुम्ही ही सेवा चालू केली तरीसुद्धा चालेल. बघा, संकट आपल्या आयुष्यामध्ये येत असतं. ज्या पद्धतीने संकट अचानक येतं त्या पद्धतीने आपण सेवासुद्धा, आपलं मन पवित्र असलं म्हणजे त्या दिवशी आपण सेवा चालू करू शकतो. अगदी तुम्ही बघा 3 दिवसाचे सुद्धा अनुष्ठान केलं तरीसुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. एवढी प्रभावशाली ही सेवा आहे. तर ही सेवा करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेन, बघा आपण जसं कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना आपण बघा सर्वप्रथम पहिल्यांदा आपण साकडं घालतो, महाराजांच्या केंद्रात जातो, मठात जातो. तिथे आपण या सेवेला नाही साकडं घातलं तरी देखील चालेल. आपल्या घरी अतिशीघ्र आपल्याला करायची असते की लवकरात लवकर फलप्राप्तीसाठी. तर आपल्याला एवढा कालावधी नसेल, तुम्ही व्हिडिओ बघितला आणि आत्ता मला करायची, तर नक्कीच तुम्ही करू शकतात. संकल्प करा आणि त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकतात. तुम्हाला जमलं तर साकडं घालायला महाराजांच्या मठात जा, नाही सांगितलं तरी चालेल. आपल्या देवघरामध्ये महाराज आहेत, तिथे तुम्ही संकल्प करून सेवा चालू करू शकतात. तर सर्वप्रथम पहिल्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना तुम्हाला 1 दिवसीय पारायण करायचं आहे तर 1 दिवसीय सांगा अनुष्ठान. 3 दिवसीय करायचं, 3 दिवसाचं सांगायचं. 7 दिवस असेल तर 7 दिवस. आपण संकल्प करत असताना व्यवस्थित सांगावं, तुमचं नाव, गोत्र. त्यानंतर तुम्ही 3 दिवस करणार आहे तर कशा पद्धतीने करणार आहे ते सुद्धा सांगावं. आणि तेच म्हणजे काय, 1 मांडी पारायण करायचं आहे. आता 1 मांडी आपण पारायण करणार आहोत तर संकल्पमध्ये ते सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे की मी 1 मांडी पारायण महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं करणार आहे. या पद्धतीने आपण म्हणायचं आहे आणि नंतर आपण पारायण करू शकतो. आता बघा, तुम्हाला जर एका दिवसात 1 पारायण शक्य झालं तर 1 पारायण करा. 1 पारायण किंवा 1 पाठ म्हणजे काय, तर 1 ते 21 अध्याय. आता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ 21 अध्यायांचा आहे, बरोबर. तर 21 अध्यायांचा जो ग्रंथ आहे तो एका बैठकीत एका मांडीवर बसून आपल्याला संपूर्ण ग्रंथ पूर्ण वाचन करायचं आहे. म्हणजेच 1 मांडी 1 पारायण होत असतं. असे पारायण तुम्ही एका दिवसामध्ये जर 3 पारायण केले तरीसुद्धा चालेल. तुमची कॅपॅसिटी असेल तुम्ही करू शकता, तर तुमची इच्छा त्या पद्धतीने करा. 2 पारायण तुम्ही करू शकता 2 करा, किंवा 1 पारायण तुम्ही एका दिवसाला करू शकता तर 1 करा. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. असं 3 तुम्ही आज केले, 3 उद्या, 3 परवा, अशा पद्धतीने केले म्हणजेच 3 दिवसाचं तुम्ही अनुष्ठान केलं तरीसुद्धा चालेल. किंवा 1 तुम्हाला पारायण दररोज करायचे 11 दिवस, तशा पद्धतीने करा. 21 दिवस करायचे तसे करू शकतात, किंवा 108 करू शकतात. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या सवडीनुसार तुम्हाला किती सेवा करायची आहे, तुमचं म्हणजे समस्या केवढी मोठी आहे त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात. फक्त एवढं सांगेल की 1 मांडी पारायण आपल्याला करायचं आहे. आता ते नियम काय असतात ते मी नंतर सांगते, पण तुम्हाला अगोदर सांगेल 1 पारायण आपल्याला करायचं आहे. त्यासोबत आपल्याला 11 माळी जप करायचा आहे आणि
तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणत असताना आपल्याला पाणी एका पेल्यामध्ये घ्यायचं आहे, त्यावरती हात ठेवायचा आणि मग तारक मंत्राचं तीर्थ तयार होईल. ते तीर्थ आपण स्वतः प्राशन करायचं, घरातील सगळ्यांना प्राशन करायला द्यायचं आहे. आपल्या घरात सुद्धा आपण थोडं थोडं शिंपडायचं आहे ते तीर्थ आणि शिंपडत असताना श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. आता एक मांडी पारायण म्हणजेच काय, बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो आणि या पारायणाचे बऱ्याच लोकांना अनुभव देखील सुंदर येत असतात आणि काही लोकांना अनुभव येत नाही. तर मी नियम सांगते ते कशा पद्धतीने पाळावे. तर एक मांडी पारायण करत असताना आपण जेव्हा पारायण वाचन करत असतो, आता वाचनाला बसल्यानंतर तुम्हाला सांगेल, तुमचा जर तुम्ही 3 दिवसीय करत आहे तर वेळ ठेवायचा प्रयत्न करा, किंवा 1 दिवसीय तुम्ही फक्त गुरुवारी मला करायचं आहे, दर गुरुवारी तुम्ही संकल्प करू शकता, दर गुरुवारी तुम्ही एक मांडी पारायण करू शकतात. अशा पद्धतीने पण करा, की फक्त आजच्या दिवसाला मी करणार आहे अशा पद्धतीने करा. आणि फक्त गुरुवारी जर करणार आहेत तर एका जागी बसून तुमचा वेळ काळ बघावं, की मला हा वेळ साध्य होत आहे. फक्त 12 ते 12:30 सेवा करू नका. त्या वेळेमध्ये तुम्ही तिथे बसल्यानंतर तिथून उठणार नाहीत. एका बैठकीत एक मांडीवर बसून तुम्हाला करायचं आहे. आता मांडी जी आपण मोडून म्हणजे मांडी करून बसत असतो बरोबर, तर मांडी आपल्याला कोणती सोयीस्कर असते ते आपण बघावं. पद्मासनमध्ये कोणी बसत असतं, जी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने बसावं, की कम्फर्टेबल आपल्याला वाटणार आहे त्या पद्धतीने बसून आपण 21 अध्याय पूर्ण पठण करतो तोपर्यंत आपल्याला मांडी बदलवायची नाही. हा यातला मोठा नियम आहे. हा नियम पाळून आपल्याला हे पारायण करायचं आहे. आता एक मांडी यालाच म्हटलं जातं. बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो, की ताई एका बैठकीत करणं म्हणजे एका बैठकीत म्हणजे तुम्ही मांडी बदलू शकतात, पण एक मांडी पारायण म्हटलं तर जशा स्थितीत आहेत तशा पद्धतीने आपण बसावं. कोणाशी न बोलता मांडी हलवायची नाही, कोणाशी बोलायचं नाही. आपण वाचन चालू केलं म्हणजे थांबायचं नाही. या पद्धतीने आपण करायचं आहे. फोन आला, फोन उचलायचा नाही, फोन हा बाजूला ठेवून द्यायचा, सायलेन्स करायचा आणि बाजूला ठेवा. या पद्धतीने आपल्याला एक मांडी पारायण हे करायचं आहे. त्यासोबत बघा 11 माळी जप आणि तारक मंत्र सुद्धा आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. ही सेवा आपल्याला 1 दिवसाला सुद्धा तुम्ही करू शकता. दर गुरुवारी करा, तुमचं जमेल 3 दिवस करा, तुमचं जमेल 7 दिवस करा. या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने त्वरित असं फलप्राप्तीही मिळत असते. तुमचा भाव, तुमची इच्छा, तुमचं जे काही पूर्ण मीपणा सोडून जर तुम्ही हे पारायण केलं आणि खरोखर हा नियम पाळून म्हणजे तुम्हाला जे सांगितलं की एक मांडी आपण हलवायची नाही, एका मांडीवर बसूनच तुम्हाला करायचं आहे, तर नक्कीच आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते. आणि ही चूक आपण करायची नसते. एक बैठकीत बसणं वेगळं असतं, एक मांडी पारायण वेगळं असतं, हे लक्षात घ्या इथे. त्यामुळे एक मांडी पारायणाची आपण संकल्प करतो, मात्र करत असताना एका बैठकीत ज्या पद्धतीने करतो तसं पारायण करतो. आपण मांडी चेंज करत असतो किंवा मांडी हलवत असतो, कोणासोबत बोलत असतो, आपलं मन इकडे तिकडे भरकटत असतं. ह्या चुका करायच्या नाहीत. आता या पारायणासाठी किंवा आपण जे काही अनुष्ठान करणार आहे बघा, यांना नियम काय असतात. 1 दिवस केलं तरीही तेच नियम, 3 दिवसही केलं तरीही तेच नियम, 7 दिवस केले तरी तेच नियम आणि 108 पारायण केले तरीही तेच नियम असतात. सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, नियम कडकडीत वर्ज्य म्हणजे मांसाहार करायचा नाही. आता 108 दिवस जर तुम्ही करणार आहेत तर तुम्ही म्हणाल ताई घरातले ऐकत नाही. घरातले जर ऐकतील तर अतिउत्तम. 3 दिवस 11 दिवस जास्त कालावधी नसतो, तेवढे दिवस ते ऐकू शकतात. पण जास्तीचे दिवस जर तुम्हाला करायचं असेल तर घरातले खात असतील त्यांना खाऊ द्या, मात्र तुम्ही खायचं नाही, जो पारायण करेल त्यांनी. त्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल, तो काही नियम नाही. खाली अंथरुणवर कुठे झोपायचं काय, तो काही झोपायचा उठायचा नियम नाही. जेवणाचा किंवा उपवासाचा नियम नाही. या पद्धतीने फक्त सेवा अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे. सेवा आपण केली, सेवा केल्यानंतर महाराजांची आपल्याला आरती करायचं आहे. नैवेद्य जे काही तुमच्या घरात असेल, भाजी चपाती डाळ भात जे काही असेल ते तुम्ही महाराजांना दाखवायचं आहे. अगदी बघा, महाराजांना तुम्ही स्वतःच्या मनापासून खडी साखर, दूध साखर जरी ठेवलं नैवेद्यामध्ये तरीसुद्धा महाराज स्वीकारतात. फक्त तुमचा भाव खरा ठेवून आणि मनापासून सेवा करायची आहे, ती स्वीकारतात महाराज. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि या पद्धतीने आपण आरती नैवेद्य वगैरे महाराजांची करायची आहे. आणि महाराजांना संकल्प करत असताना विनवणी करायची की महाराज माझ्याकडून पारायण करून घ्या. महाराजांना म्हणजे धमकी नाही द्यायची की महाराज माझ्याकडून करून घ्या, तर महाराजांना विनवणी आपण हात जोडून करायची की माझ्याकडून करून घ्या ही सेवा. मला खूप आतुरता आहे तुमच्या सेवेची, तर ही सेवा माझ्या हातून करून घ्या, एवढी त्यांना विनंती करायची आहे त्या ठिकाणी. आणि नक्कीच महाराज करून घेत असतात. तर या पद्धतीने आपण नियम पाळून हे एक मांडी पारायण करू शकतो. आणि या पारायणाचं फलप्राप्तीसुद्धा खूप लवकरात लवकर होते. बऱ्याच महिलांना
त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लगेचच फलप्राप्ती किंवा काहीतरी संकेत रूपात मिळत असतात. तुमचे प्रश्नही मार्गी लागायला सुरुवात होत असते. तुमचा भाव, तुमचा जो विश्वास असतो महाराजांवरचा तो आणि तुमची सेवा जर प्रामाणिक असेल तर नक्कीच तुम्हाला तुमचे प्रश्न सुटण्यासाठी मार्ग मिळत असतात. म्हणून तुम्ही ही सेवा अशा पद्धतीने करू शकतात. आणि अजून सांगेल, या सेवेमध्ये परान्न वर्ज्य आहे, तर परान्न अजिबात घ्यायचं नाही. प्रत्येक सेवेला किंवा आपल्या नित्यनियमाने दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण परान्न हे वर्ज्य करावं. कोणाच्या घरचं खायचं नाही, हा नियम सुद्धा आपण कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आता बघा, हे पारायण केल्यानंतर याचं 108 पारायण आपण केलं, याला काही उद्यापन वगैरे असतं का? तर याचा काही नियम नाही, उद्यापनाचा नियम नाही. तुम्ही मठामध्ये जा, केंद्रामध्ये जा, महाराजांना भेटा किंवा आपल्या देवघरात सुद्धा महाराज असतात, त्यांना सांगावं की माझे असे पारायण पूर्ण करून घेतले, म्हणून त्यांना त्यांच्या चरणी नमस्कार करावा, कृतज्ञता त्यांच्याविषयी व्यक्त करावी आणि अशीच सेवा माझ्याकडून करून घ्या. या पद्धतीने करा. तुम्हाला वाटतच आहे की उद्यापन करायचं आहे, तुम्ही गोरगरिबांना दान करा. मठामध्ये, केंद्रामध्ये दानपेटीत तुम्ही दक्षिणा टाकू शकतात, गुरुदक्षिणा म्हणून. या पद्धतीने तुम्ही करा. नक्कीच बघा, या सेवेचं तुमची सांगेल तुम्हाला 100% रिझल्ट मिळत असतो एक मांडी पारायणाचे. तर या पद्धतीने जर तुम्ही पारायण केले, एक मांडी पारायण जे असतात ते केले, तर तुम्हाला रिझल्ट हा लगेचच मिळत असतो आणि एका दिवसात फरक जाणवायला सुरुवात होत असते. म्हणून नक्कीच हे पारायण अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच दृष्टांत किंवा संकेत किंवा काहीतरी फलप्राप्तीही मिळत असते. चला मग, सांगितलेली खूप महत्त्वाची अशी सेवा होती. तुमचे जर प्रश्न मार्गी लागत नसतील, तुम्हाला मार्गच सापडत नाही, तर नक्कीच महाराजांची ही सेवा नक्कीच करून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा. अनुभव आला असेल तर नक्कीच मला शेअर करायला विसरू नका. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका.